नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आजचा विषय आहे की नामस्मरणाने काही फायदा होतो का, हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, सर्वसाधारणपणे श्रीराम जयराम जय जयराम नावाचा जप रोज न चुकता 108 वेळा एकदा तरी करावा, जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे। असे केल्याने आपल्या शरीराभोवतीचे वलय स्वच्छ आणि तेजोमय होण्यासाठी उपयोगी ठरते। वलय जितके जास्त तेजस्वी, मंत्रपटाची तीव्रता तितकीच प्रभावी। वाल्याचा वाल्मिकी केवळ राम म्हटल्यामुळे झाला, परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी त्याच अवस्थेत त्यांना सातत्याने रामनाम जपावे लागले। वाल्मिकी जेव्हा वाल्याकोळी होते तेव्हा त्यांना एकदा नारद मुनी जंगलात भेटले। नारद मुनींनी त्यांना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी राम राम असे जपायला सांगितले। म्हणजेच नुसत्या नामस्मरणात किती शक्ती आहे त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे। त्यासाठी तशी तपश्चर्या जरी नाही केली किंवा आवश्यक नसली तरी तशी भक्ती, विश्वास, दृढता, प्रामाणिकपणा, सत्यता, समर्पण, सचोटी, निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची आर्त मानसिकता नक्कीच गरजेची असते। नामस्मरण या क्रियेमुळे आपल्या आजूबाजूला ऊर्जा आणि कंपने तयार होत असतात। या ऊर्जा आणि ही कंपने थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरींशी संवाद साधतात। विशिष्ट ठिकाणी योग्य वेळी ठराविक काळासाठी असे केल्याने त्याची वेगवेगळी अनुभूती मिळू शकते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचे पाठबळ लागते। त्याचे कारण म्हणजे जेव्हा नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेचे आपल्याभोवती तरंग निर्माण होत असतात, त्याचवेळी नकारात्मक शक्ती देखील कार्यरत होऊन तिथे विघ्न निर्माण करण्यासाठी उद्भवतात। चांगल्या कामात नेहमी अडथळे निर्माण होतात। तसेच तुम्हाला ज्यासाठी ते करायचे आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हे केवळ तुमचे गुरुच करू शकतात। तर मंडळी, आशा करते नामस्मरणाने काही फायदा होतो का याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्वक वाटला असेल। त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।